मित्रांनो, आजच्या करंट कन्सेप्ट टॉपमध्ये आपण आपसा जो कायदा आहे या कायद्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आत्ता हल्ली एक 2 ते 3 दिवसापासून एक न्यूज सातत्यानं पुढे येते, ती म्हणजे जम्मू काश्मीरमधून जे विशेष सुरक्षा दल आहे ते सुरक्षा दल हटवल्यानंतर पोलिसांच्या हातामध्ये तिथलं स्थानिक कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती दिली जाणार, अशा पद्धतीचं स्टेटमेंट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर यावर चर्चा जी आहे ती अधिक विस्तारानं सुरू झाली। आपल्याकडे उत्तर भारत म्हणजे विशेषतः जम्मू काश्मीर राज्य आणि ईशान्य भारतातले आसाम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, या राज्यामध्ये या कायद्याचा वापर सर्वाधिक करण्यात आला। सो हा कायदा काय आहे, या कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर सध्या करंट स्थितीमध्ये हा कायदा कोणकोणत्या राज्यांमध्ये लागू आहे हे आपल्याला UPSC असेल किंवा राज्यसेवाचे जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना भारतीय राज्यव्यवस्थेमधील सीमावर्ती क्षेत्र जे असतात या सीमावर्ती क्षेत्राच्या संदर्भानं इंडियन पॉलिटिकला करंटशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे। किंवा या कायद्यासंदर्भानं जगामध्ये सर्वात जास्त लॉंग हंगर ज्याला म्हणता येईल, सर्वात जास्त प्रोटेस्ट उपाशी राहून करण्याचं जे काम आहे त्या व्यक्तीचा संबंधसुद्धा या कायद्याच्या असलेल्या दुष्परिणामांशी संबंधित आहे। ही बाब आज आपण इथे बघणार आहोत। सो हा जो कायदा आहे या कायद्याच्या संदर्भातली न्यूज काय आहे ती आधी आपण लक्षात घेऊ। जम्मू काश्मीरमधून लष्कर आसपा मागे घेण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं सुतोवाच। सो आपल्याला माहिती आहे की देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही होम मिनिस्ट्रीच्या यांच्या अंतर्गत येत असते। आणि मग अशा पद्धतीचं ज्या राज्यामध्ये अंतर्गत परिस्थिती प्रतिकूल आहे किंवा तिथे नियंत्रणाबाहेर आहे अशा राज्यामध्ये, विशेषतः ईशान्य भारतामध्ये आपण पाहतोय की तिकडे बांगलादेश ज्या स्वतंत्रतेसाठी 1971ला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींच्या कालखंडामध्ये बांगलादेश मुक्ततेसाठी भारतीय सैन्य लढलं, परंतु मुक्ततेनंतर निर्वासित असलेल्या रेफ्युजी बांगलादेशी नागरिकांना, म्हणजे जे रितसर आलेले होते ते आणि जे सीमा बेकायदेशीर आले अशांचा फार मोठा बोजा हा भारतीय एकूण स्थानिक जे काही सीमावर्ती राज्य आहे यांच्यावर पडला होता। घुसखोरी फक्त मानवी घुसखोरीच असत नाही, त्याच्यामुळं अनेक दुष्परिणामांचा सुद्धा जो आहे तो परिणाम भोगावा लागतो। अशा स्थितीमध्ये जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा लावावा लागतो। सध्या आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये असलेलं जे जम्मू काश्मीर राज्य होतं, जे स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया चालली, त्यातलं काश्मीर जे संस्थान आहे हे राजा हरिसिंग यांच्या नियंत्रणामध्ये होतं। राजा हरिसिंग यांनी विलिनीकरणाला विलंब केल्यामुळं बरंचसं पाकिस्तानचं जे सैनिक आहे ते काश्मीर खोऱ्यामध्ये घुसलं होतं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर राजा हरिसिंगांनी भारत सरकारमध्ये सामील होण्याच्या सामीलनाम्यावर सहमती दर्शवली। तोपर्यंत बराचसा पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये गेलेला होता। अनेक दिवसापासून युद्ध सुरू होतं आणि म्हणून सदर परिस्थिती त्या काळच्या युनोकडे तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेली होती। त्यानंतर युनोनी जैसेस ते म्हणजे जे सैन्य जिथं आहे तिथेच थांबण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि मग तिथे लाईन ऑफ कंट्रोल, ज्याला आपण LOC असं म्हणतो, ही आखण्यात आलेली होती। आणि तेव्हापासून हा जो प्रश्न आहे हा पाकिस्तानची भूमिका ही आहे की भारतामध्ये जम्मू काश्मीर संस्थान विलीन होण्याच्या अगोदर हा भूभाग आमच्या नियंत्रणामध्ये होता आणि भारत सरकारचं हे म्हणणं आहे की जसं की राजा हरिसिंग जम्मू काश्मीर संस्थानाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी भारत सरकारमध्ये विलीन होण्याची सहमती दर्शवल्यामुळं त्यांच्या राज्यातला असलेला संपूर्ण भूभाग हा भारताचा एक भाग आहे। सो हा विषय पुढे चालत गेला, अजूनही हा विषय संपलेला नाही आहे, परंतु या राज्याला त्यावेळी घातलेल्या अटीनुसार आर्टिकल 370 नुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता। दरम्यान आत्ताच्या काळात मोदी सरकारने हा जो कलम 370 जे आहे हे हटवण्यात आलं। याच्या डिटेल पार्श्वभूमीमध्ये आपण ऑलरेडी याचं लेक्चर घेतलेलंच आहे, परंतु हे हटवताना तिथली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी तिथे आपसा जो कायदा आहे तो लागू करण्यात आला होता। आता परिस्थिती पूर्ववत होत आहे आणि म्हणून होम मिनिस्टर अमित शाह यांनी ही घोषणा केलेली आहे
अर्थात हे कधी मागं घेतात हा सगळा पुढे आपल्यासमोर येणारा मी म्हणेल की तो भाग असेल की गव्हर्नमेंटचे निर्णय कशा पद्धतीनं होतात. सो आपसा हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, हे त्यांचे स्टेटमेंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि आपसा म्हणजे नेमकं काय आहे, हा कायदा काय आहे, याचं स्वरूप काय आहे, यामुळं कोणते अधिकार सैनिकांना प्राप्त होतात तेही आपण बघून घेऊ. ईशान्येकडील राज्यांमधील जवळपास 70% भाग राज्यांचा हा या कायद्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तर कायदा काय आहे सर्वप्रथम ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक थोडक्यात पार्श्वभूमी आपण बघून घेतली की जम्मू काश्मीर संस्थान काय होतं आणि त्या काळची परिस्थिती काय होती. अशी परिस्थिती इतरही राज्याची आहे. जसं आसाममध्ये बोडो आणि स्थानिक बोडो समाज असेल आणि बांगलादेशी घुसखोर असेल यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो. नागालँडमध्ये संघर्ष आहे, अरुणाचलमध्ये संघर्ष आहे, त्रिपुरामध्ये संघर्ष आहे. जिथं जिथं संघर्षाची परिस्थिती आहे तिथे स्थानिक पोलिसांना ती परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य नाही. सो यासाठी आपसा हा जो कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून विशेष पोलीस दलाला विशेष पॉवर, विशेष अधिकार प्राप्त होतात, जेणेकरून जे संशयास्पद व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे शस्त्र आहे, जे काही कृत्य करू शकतात, त्यांना तात्काळ नियंत्रणात आणता येईल, तात्काळ ताब्यामध्ये घेता येईल आणि प्रसंग जर बाका असेल तर त्यांना शूटसुद्धा करता येईल. असे फार मोठे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून पोलीस दलाला देण्यात आलेले. सो आजच्या या न्यूजच्या संदर्भानं कोणते करंट कन्सेप्ट आहेत की ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. नंबर 1, आपसा म्हणजे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट काय आहे, ज्याला आपण सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा म्हणतो, हा काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तीसुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट जो आहे, सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा इतिहास काय तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. या कायद्याचे कोणते विशेष अधिकार आहेत, स्पेशल पॉवर कोणते आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा कायदा सध्या कुठे लागू आहे, कोणत्या राज्यात लागू आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लागू आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा कायदा रद्द करण्याची मागणी का होत आहे, का स्थानिक लोक या कायद्याला विरोध करत आहेत. जर समजा केंद्र सरकार किंवा स्थानिक केंद्रशासित शासन असेल किंवा राज्य सरकार असेल, ते जर जनतेच्या भल्यासाठी हा कायदा करत आहे तर सामान्य लोकांना त्यांचं भलं नको आहे का? मग यामागची छुपी जी काही अडचण आहे किंवा जनतेला काही त्रास होतो आहे का, तोही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. या कायद्यासंदर्भातल्या काही कुप्रसिद्ध घटना आहेत की ज्या हा कायदा तिथे असल्यामुळं त्या लोकांना ते भोगावं लागलं, तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सप्टेंबरपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होण्याच्या संदर्भानं गृहमंत्री अमित शहा यांचं जे स्टेटमेंट आहे त्यातले काही 2-3 मुद्दे आपण समजून घेऊ. खरं म्हणजे त्यांनी राजकीय पदावरील असलेल्या व्यक्तींनी काही जाहीर केलेलं हा आपल्या कन्सेप्ट टॉकचा मुद्दा असू शकत नाही, परंतु याच्याशी संदर्भानं ती घोषणा असल्यामुळं तेवढं आपण बघणार आहोत. सो आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा काय आहे ते समजून घेऊ आपण. या कायद्यानुसार सशस्त्र बल जे आहे म्हणजे जे शस्त्रसज्ज आहे, ज्यांच्याकडे AK-14 सारखे असे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहे आणि रेडी टू शूट पोझिशनमध्ये जे आहे त्याला सशस्त्र बल म्हणायचं. ओके, जे बल शस्त्रसज्ज आहे. ओके, आणि अशांत क्षेत्रात, अशांत क्षेत्र म्हणजे काय, असं क्षेत्र की जिथे शांतता नाही आहे, काही कारणामुळं आतंकवादी किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे किंवा तिथे आणखी काही गडबड किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, काही प्रोटेस्ट केला जाऊ शकतो मोठ्या स्वरूपात, म्हणजे ज्याला व्हायलन्स म्हणू. सामान्य प्रोटेस्टसाठी सशस्त्र दलाची गरज नाही, सामान्य पोलीस त्याला हाताळू शकतात. तैनात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना या कायद्याने उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा, मारण्याचा, इव्हन जर समजा पुढच्या व्यक्तीकडे शस्त्र असेल किंवा समजा जम्मू काश्मीरमध्ये आपसा कायदा लागू आहे आणि तिथे जर एखादा माणसांचा समूह आहे आणि तो संशयास्पद आहे असं लक्षात आलं तर त्यावर जे दल आहे ते फायरिंगसुद्धा करू शकतं, त्यांना मारण्याचे सुद्धा अधिकार यामध्ये आहे. किंवा एखाद्याला वॉरंटशिवाय कोणालाही अरेस्ट करण्याचा किंवा कोणत्याही परिसराची झडती घेणे म्हणजे त्याचा तपास करण्याचा अधिकार, याला अखंड अधिकार म्हणजे अमर्याद अधिकार पोलीस दलांना या माध्यमातून देण्यात आलेला आहे. किंवा त्या संदर्भात खटला भरण्याचा, कायद्याच्या दाव्यापासून संरक्षणासह जर समजा अशी काही प्रोसेस करताना एखाद्यावर अन्याय झाला तर त्या पोलीस दलावर कार्यवाही होणार नाही असाही अधिकार या माध्यमातून आहे.
सो थोडक्यात काय तर आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्टच्या माध्यमातून पोलीस सशस्त्र दलाला आमूलाग्र अशा पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले आहेत, जेणेकरून त्यांच्याकडनं जी कृती होईल ती राष्ट्रहितासाठी असेल, देशाच्या सुरक्षिततेसाठी असेल आणि ही करताना जर कोणाला मारल्या गेलं, कोणाला अरेस्ट केल्या गेलं तर त्यांच्या विरोधात कार्यवाही होणार नाही अशा तरतुदी या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या असल्यामुळं सशस्त्र दलाला फार मोठे अधिकार या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. सो आता मित्रांनो, आपसाच्या संदर्भामध्ये विशेष अधिकाराच्या कायद्याचा इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपला देश, भारत देश हा 1947ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेल्या देशानंतर आपल्याला काही सगळं असं सहज आणि व्यवस्थित मिळालं नाही. ब्रिटिश इथनं गेल्यानंतर अनेक समस्या इथे सोडून गेलेले होते. ब्रिटिशांनी जम्मू काश्मीरचा प्रश्न हा ज्वलंत करून ठेवलेला होता. ईशान्य भारतामध्ये अनेक तिथे विषमता होती. त्यानंतर बांगलादेशातनं किंवा तत्कालीन जो पाकिस्तान म्हणून वेगळा राष्ट्र निर्माण झालेला होता, अगोदर तर धर्म अधिष्ठान असलेल्या भागात जाऊन राहावं असं लोकांना वाटलं, पण नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांचे, निर्वासितांचे लोंडेच्या लोंडे भारतामध्ये यायला लागले. त्यांचं पुनर्वसन करता करता आणि त्यांच्याकडनं होणारे हल्ले असतील किंवा इतर कार्यवाही असतील, ह्या सगळ्या परिस्थितींमुळं ईशान्य भारत जो आहे तो त्या नियंत्रणामध्ये किंवा त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आला. जम्मू काश्मीरसुद्धा ज्वलंत राहिला. याची ही कारणं जर त्याच्या मुळाशी गेलं तर फाळणी हे त्याचं मूळ कारण आहे, हे आपल्या लक्षामध्ये येतं. सो या परिस्थितीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसा कायदा असावा यासाठी 1947मध्ये 4 अधिकार जारी करण्यात आले होते. यांच्या माध्यमातून आपसा हे जे आहे याचं पुनर्गठन करण्यात आलं. आता पुनर्गठन याचा अर्थ काय की ऑलरेडी हा कायदा होता, त्याला पुन्हा अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं. मग हा कायदा कधी होता ते आपण नंतर बघू. तर ते कधी होता तर ब्रिटिश काळामध्ये 1942ला जे क्विट इंडिया मुवमेंट सुरू झालेलं होतं. महात्मा गांधीजींनी संपूर्ण देशवासियांना राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून हे सांगितलं होतं की आता करा किंवा मरा, डू ऑर डाय, याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता सेकंड वर्ल्ड वॉर सुरू आहे. भारतीयांना विश्वासात न घेता ब्रिटिशांनी आपल्याला महायुद्धामध्ये ढकललं आहे आणि या परिस्थितीत स्वातंत्र्यासाठी आपल्याला आंदोलन तीव्र करावं लागेल, नाहीतर पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता नाही. सो अशा परिस्थितीमध्ये स्थानिक लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी आफ्सा हा जो कायदा आहे, आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट, हा ब्रिटिशांनी 1942ला लागू करण्यात आलेला होता. 1947ला हा कायदा पुढे चालू ठेवायचा की बंद करायचा हे स्थानिक जे काय आपल्या देशातलं त्या काळातलं तत्कालीन गव्हर्नमेंट आहे, म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं कायदेमंडळ यांचा विषय होता. परंतु परिस्थिती नियंत्रणात नव्हती, म्हणून आपसा हा जो कायदा आहे याचं पुनर्गठन करण्यात आलं, ही त्याची पार्श्वभूमी आहे. ओके. सो आपसा हा कायदा जो आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील जे काही राज्य आहेत या भागामध्ये हा लागू करण्याच्या संदर्भानं याचं जे मोठं स्वरूप आहे, अधिक सुधारित याचं स्वरूप 1958मध्ये संसदेमध्ये हा कायदा जो आहे तो मांडून मंजूर करण्यात आला. या कायद्याला सुरुवातीला सशस्त्र सेना, आसाम आणि मणिपूर विशेष अधिकार कायदा 1958 असं म्हणून ओळखलं जायचं. आता जसं आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट म्हणून ओळखलं जातं, तसं अगोदर आर्म फोर्स आसाम अँड मणिपूर स्पेशल पॉवर ॲक्ट 1958 असं म्हणून याला ओळखलं जायचं. 1972मध्ये या कायद्यात परत सुधारणा करण्यात आल्या. सुधारणा म्हणजे काय, अमेंडमेंट करण्यात आल्या आणि दुरुस्तीमध्ये कोणतेही क्षेत्र, आता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे ईशान्य भारतच नाही किंवा उत्तरेकडील जम्मू काश्मीरच नाही, तर देशातलं कोणतंही क्षेत्र, म्हणजे दक्षिण असू दे, मध्य भारत असू दे की कुठलंही क्षेत्र असू दे, कोणतंही क्षेत्र अशांत असेल, म्हणजे जिथे शांतता नाही आहे, अशा कुठल्याही ठिकाणी अशांत घोषित करण्याचे अधिकार जे आहे ते राज्यांना आणि केंद्र सरकारला देण्यात आले. आता केंद्र सरकारला म्हणजे कोणाला, प्रेसिडेंट, राष्ट्रपती यांना. राज्यांना म्हणजे कोणाला, तर राज्यपाल यांना ते अधिकार असतील. सो यांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन जे आहे ते ह्या अधिकाराचा वापर करेल. सो सध्या उत्तर पूर्व जम्मू काश्मीर आणि काही भागांमध्ये आपसा हा जो कायदा आहे तो लागू आहे. सो ही झाली याची कायदा काय आहे तो आपण समजून घेतला. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे 1942ला चले जाओ मुवमेंटच्या वेळेस ब्रिटिशांनी चले जाओची जी मुवमेंट आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा आणलेला होता. 1947 नंतर ब्रिटिशांनी काय केलं, म्हणजे 1950
1857ला या ब्रिटिशांनी कुठलीही कारणं न देता अगदी जुजबी कारणं देऊन 1857ला संपूर्ण हिंदुस्थान ताब्यामध्ये घेतला. ओके, डलहौसीच्या कालखंडामध्ये डलहौसीनं अत्यंत जुजबी कारणं दिली. तैनाती फौजेची थकबाकी आहे, प्रशासनातली अनागोंदी आहे, कुठे प्रशासन व्यवस्थित चालवता येत नाही असं कारण दिलं, आणि महसूल बाकी आहे असं कारण दिलं, आणि दत्तक पुत्र एखाद्या राजाला मुलगा नसेल तर तेही कारण देऊन त्याचं संस्थान खालसा केलं. आणि 1947ला यांच्यातली ह्युमॅनिटी जागृत झाली. म्हणजे तिकडं हजारो लोकांना 1857च्या रिव्होल्टमध्ये यांनी मारलं. ओके, आणि आता ते काय म्हणतात, ज्यांची संस्था नाही त्यांना परत केली. म्हणजे काय, जाता जाता परत आपल्या देशामध्ये आग लावून चालले गेले. आणि ज्यांची संस्थानं परत मिळाली ते म्हणाले आता आम्हाला भारतामध्ये सहभागी नाही व्हायचं, आमचं तर हे राज्य आहे, ह्यांना राजा म्हणून मिरवायचं आहे परत. मग 47ला परत जम्मू काश्मीर असेल, गुजरात असेल, जुनागड असेल, हैदराबाद असेल, अशी 300च्या पार 300पेक्षा जास्त संस्थानं परत स्वतंत्र झाली आणि आम्हाला हिंदुस्थानात भारतात सामील व्हायचं नाही अशी त्यांनी घोषणा केली. मग त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये हा एकसंघ भारत जो आपण आज बघतोय तो पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ह्या सगळ्या शिरस्त नेत्यांचं योगदान आहे. पण त्यामध्ये 370 टाकून परत जम्मू काश्मीरचा जो प्रश्न आहे तो ज्वलंत राहिलाच. ओके, आणि फाळणीच्या दरम्यान पुढच्या काळात जो पूर्व पाकिस्तान आहे जो 1971ला बांगलादेश म्हणून निर्माण झाला. खरं म्हणजे तो देश बांगलादेश निर्माण करायला आपले सैनिक झटले. इंदिराजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय सैन्याने बांगलादेशाला स्वातंत्र्य दिलं, परंतु नंतरच्या काळामध्ये तो देश भारताच्या बाजूने राहिला नाही, उलट तिथल्या निर्वासितेच्या लोंढ्यांचा बोजा हा भारतावर पडला. बांगलादेशाच्या आजूबाजूला घुसखोटी आहेच, पण बांगलादेशातनं निर्वासित असलेल्या लोकांना महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण ठेवण्यात आलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी त्या इंदिराजीच होत्या म्हणून एवढं सगळं ते व्यवस्थित मॅनेजमेंट होऊ शकलं. सो आपण पुढचा मुद्दा जो आहे हा कायद्याचे विशेष अधिकार हे आपल्याला बघायचं होतं. इतिहास आपला बघून झाला होता. आता आपण याचे विशेष अधिकार थोडक्यामध्ये समजून घेऊ. अशांत क्षेत्रात लष्करी जे दल आहे या लष्करी दलाला याचे विशेष म्हणजे स्पेशल पॉवर असतील. अटक केला एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट केली काही कारणामुळं तर 24 तासाच्या आत मान्य न्यायालयापुढे त्याला हजर करणं बंधनकारक असेल की त्याचा काय गुन्हा आहे, कशासाठी त्याला अरेस्ट केलेला आहे. ओके, हे नियम आहे. पण आपसामुळे काय म्हणते, लष्कराला संशयितांना अटक करण्याचा अधिकार मिळतो आणि कमीत कमी उशीर करून त्यांना पोलिसाकडे हजर करण्याच्या सूचना हा कायदा देतो. कमीत कमी उशीर म्हणतोय, इथे वेळेची अट आपसामध्ये घालण्यात आलेली नाही. म्हणजे जर समजा परिस्थिती नियंत्रणाबाहेर असेल तर त्याला वेळसुद्धा लागू शकतो अशी काही ढील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांनी या अधिकाराचा गैरवापर केला आहे असा आरोप होतोय. आता याचे दुष्परिणाम पण आहे. दुष्परिणाम है ना, म्हणजे एखाद्या भागामध्ये एखाद्या चांगल्या कामासाठी काही अधिकार दिलेले असतात, पण त्याचे काही चुकीच्या लोकांच्या हाती जर अधिकार प्राप्त झाले तर ते त्याचा गैरवापर सुद्धा करतात. या कायद्यामुळे मिळालेल्या विशेष अधिकारांमुळं महिलांवर अत्याचाराचे गुन्हे आणि वैयक्तिक फायद्यासाठी स्थानिक नागरिकांमध्ये शोषण म्हणजे त्यांचं जे मालमत्तेची लूट असेल किंवा कोणावर अन्याय अत्याचार असेल अशा पद्धतीच्या घटनासुद्धा यामुळे घडल्याची टीका या संदर्भात या कायद्यापासून होत आहे. सो मागील काही वर्षात भ्रष्टाचाराचे विविध आरोपसुद्धा या कायद्याच्या संदर्भानं काम करत असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा लष्करी प्रमुखांवर लावण्यात आल्याचे बातम्या ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत. सो सध्या हा कायदा कुठे लागू आहे? आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट हा देशातील सीमावर्ती म्हणजे आपल्या देशातला जो सीमावर्ती भाग आहे, विशेषतः उत्तरेकडचा भाग, त्यानंतर इकडचा ईशान्येकडचा भाग, या भागामध्ये सीमावर्ती भागामध्ये इकडे काश्मीर असेल, इकडे पंजाब असेल, या भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये हा लावण्यात आलेला होता. संबंधित प्रदेशात लष्कर जे आहे ते तैनात करण्यात आलेलं होतं. यामध्ये लष्कराला गोळीबार करण्याचे अधिकार आहेत, सर्च करण्याचे म्हणजे तिथली माहिती घेण्याचे अधिकार आहे किंवा सर्च करण्यासाठी त्यांना विशेष ऑर्डरची गरज नाही. कुठल्याही व्यक्तीला, ठराविक व्यक्तींना ज्याच्यावर संशय आहे त्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार आहे. सध्या नागालँड कुठे कुठे याचा अवलंब आहे सध्या यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आसाममध्ये आहे, मणिपूर आहे, इम्फाळचा काही भाग आहे, इम्फाळचा काही भाग वगळून. ओके,
आणि ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात काही भागांमध्ये हा लागू आहे, जिथे जिथे संशयास्पद किंवा अशांत अशा पद्धतीचं क्षेत्र आहे. 1990च्या सशस्त्र दल जम्मू काश्मीर विशेष अधिकार कायद्याअंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. जिथे जिथे घाटीचे क्षेत्र आहेत, जिथे आतंकवादी कारवाया जास्त प्रमाणात होतात. सो गृहमंत्री अमित शहानी यांच्या संदर्भात काय स्टेटमेंट केलं आहे, म्हणजे कुठल्या आधारावर आपण हे सगळं बोलतो आहे, तर गुलिस्तान न्यूज हे जे काय वृत्तवाहिनी आहे यांना जी काय मुलाखत यांनी दिली किंवा यांनी ज्या पद्धतीनं बातमी दिली आहे, तर त्यानुसार आपसा जो कायदा आहे तो जम्मू काश्मीरमधनं काढण्यात येईल आणि पोलिसांना तिथल्या अधिकार दिलं जाईल, अशा पद्धतीचे स्टेटमेंट गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं आहे. साधारणतः पुढील 7 वर्षाची ही योजना असल्याचं सुद्धा त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. 2000 साली आता हा कायदा कशासाठी कुप्रसिद्ध आहे, म्हणजे कोणत्या घटनांमुळं हा कायदा ठेवण्यात येऊ नये असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊ. 2000 साली मणिपूरमधील मालोम येथे हत्याकांड घडलं होतं आणि या हत्याकांडामध्ये 10 नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या. स्थानिक रहिवासी नागरिकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि पुढच्या काळामध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, कारण ते क्षेत्र आपसा म्हणजे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्टच्या अंतर्गत होतं. ओके, आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये इरोम शर्मिला नावाच्या व्यक्ती आहे, ज्यांनी सर्वाधिक म्हणजे जगातील सर्वात जास्त भूक हडताल या कायद्याच्या विरोधात केली होती. जवळपास म्हणजे त्याची नोंद आहे की 16 वर्ष यांनी भूक हडताळ केलेली आहे. पुढच्या काळात त्यांना आदेश देऊन मग त्यांना नलिकेवाटे अन्न देण्याचंही आदेश देण्यात आलेले होते. परंतु म्हणजे एवढा मोठा त्याग एखादी महिला जर या संदर्भात करते तर त्याचे किती भयंकर दुष्परिणाम असतील याचा एक अंदाज आपण घेऊ शकतो. दुसरी घटना 2004मध्ये आसाम रायफल्समधली आहे. तिथे एका महिलेवर बलात्कार म्हणजे रेपची घटना आणि खून केल्याची घटनासुद्धा समोर आली होती आणि त्यानंतर आसाममध्ये या आपसाच्या कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड जनस्तोम जो आहे तो उसळलेला होता. एक संतापाची लाट सामान्य लोकांमध्ये उसळलेली होती. सो आपसा 2015 साली त्रिपुरामध्ये, 2018 साली मेघालयमध्ये सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये देखील हा कायदा बंद करण्याच्या संदर्भानं मागणी होत आहे. ओके, सो जो मूळ उद्देश आहे की अशांत क्षेत्र शांत करण्याच्या संदर्भानं, सो ही ती घटना आहे. ह्या त्या व्यक्ती आहे ज्यांना इरोम चामू शर्मिला असं म्हटलं जातं. ओके, यांनी या कायद्याच्या विरोधात सर्वात जास्त काळ भूक हडताळ केली जेणेकरून हा कायदा रद्द व्हावा. परंतु सरकारच्या पण काही मर्यादा आहेत. सरकारला त्या भागामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे, आतंकवाद्यापासून स्थानिक लोकांचं संरक्षण करायचं आहे. पण हे करत असताना कोणी जर सशस्त्र दलातले अधिकारी किंवा जवान असतील त्यांच्याकडनं जर अशा पद्धतीचं कृत्य होत असेल तर त्यावर पण नियंत्रण येणं गरजेचं आहे आणि शस्त्रांनी शांतता प्रस्थापित होत नाही. आता जम्मू काश्मीरमध्ये हे स्थानिक दलाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी शस्त्र मागं घेण्यात येणार हे म्हणण्यामागे पण कारणं आहेत. तुम्हाला अफगाणिस्तानचं उदाहरण यासाठी समजून घेता येईल. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं 10 वर्ष सैन्य ठेवलं. 10 वर्ष सैन्य ठेवल्यानंतरसुद्धा माओवाद्याच्या ज्या काही कारवाया होत्या त्या सुरूच होत्या. 10 वर्षांनी पुढे म्हणजे ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर 10 वर्ष त्याला शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाहीसाठी प्रयत्न केले. पण जो बायडनच्या काळामध्ये जसंही सैन्य माघारी गेलं, माओवाद्यांनी परत अफगाणिस्तान जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेतलं. म्हणजे शस्त्रांनीच सगळे युद्ध लढता येतील आणि जिंकता येतील असं नाही. जसं आत्ताचं उदाहरण आपण रशिया आणि युक्रेनचं घेतो आहे. एवढ्या वर्षापासून रशिया आणि युक्रेन 1.5-2 वर्ष आज होत आहेत, पण तिथे अजूनही शांतता प्रस्थापित झालेली नाही. सो म्हणून जगाला युद्ध नको तर शांती हवी आहे, जगाला सशस्त्र सेना नको, रणांगण नको आहे, तर शांती हवी आहे. ही बाबसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता सध्या काय करतात की एखादा जर आतंकवादी पकडल्या किंवा हे आतंकवाद्यांची टोळी असेल तर इकडनं आपले जवान जे असतात हे याला सगळीकडनं घेरतात आणि सगळीकडनं घेरल्यानंतर फायरिंग केली जाते, पण त्यांना मारली नाही जात गोळी. आणि मग त्यांच्या गोळ्या संपल्यानंतर त्यांना आवाहन केलं जातं की आता तुम्ही सरेंडर करा, तो आम्ही तुम्हाला मारणार नाही.
आणि मग त्यांना सरेंडर केल्यावर हे समजून सांगितलं जातं की बघा आमच्याजवळ गोळ्या आहेत, तुमच्या गोळ्या संपल्यानंतर आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहे, आम्ही तुम्हाला मारत नाही, तुम्ही चुकीनं या आतंकवादी कारवायांमध्ये आलात, तुम्ही सामान्य माणसासारखं जीवन जगा, तुम्ही सरेंडर करा. आणि ज्या वेळेला मग मृत्यू असा अगदी 1 फूट अंतरावर आहे हे माहिती असताना कोणी आपल्याला जीवनदान देत आहे, अशा वेळेला व्यक्ती त्या आतंकवादी कृत्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतो. आणि अशा अनेक घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या आहेत. अनेक जे नागरिक आहेत जे आतंकवादी कृत्यांमध्ये सहभागी झाले होते, त्यांच्या नातेवाईकांनी पण त्यांना कन्व्हिन्स केलं, आई वडील असतील, पत्नी असेल, बहीण असेल, की तुम्ही या कृत्यातून बाहेर पडा. आणि अशा अनेक आतंकवादी आता सरेंडर होत आहेत. ओके, आणि ते सामान्य जीवन जगत आहे. सो इरोम चामू शर्मिला यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे, पुढच्या काळात राजकीय पक्षांनी यांना मेंबर ऑफ पार्लमेंटची खासदारी देऊ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांनी कुणाची तिकीट जे आहे ते घेतलं नाही. आणि यांच्या एकूण देशभक्तीला आणि सामान्य नागरिकांसाठी यांचा जो काही लढा आहे, हे मानवी हक्काच्या एक कार्यकर्त्या आहेत, समाजसेविका आहेत, त्यांच्या या कार्याला संपूर्ण देशभरातनं आणि आपल्याकडनं सुद्धा एक सलाम करण्यासारखं कृती त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सो इरोम चामी शर्मिलांच्या माध्यमातून हा आपसा जो कायदा आहे त्याचे काय दुष्परिणाम आहे ते जगाच्या पुढे आलेले आहेत आणि म्हणून हा कायदा रद्द करावा अशा पद्धतीची मागणी होते. जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबरपूर्वी विधानसभेच्या इलेक्शन होतील असं घोषणा आहे. हे अमित शहा यांनी जे काही या संदर्भातलं स्टेटमेंट केलेलं आहे. आणि हळूहळू या प्रदेशामध्ये लोकशाही प्रस्थापित केली जाईल. म्हणजे कुठल्याही देशामध्ये केंद्रशासित प्रदेश राहणं हे योग्य नाही. हळूहळू केंद्रशासित प्रदेशाकडनं राज्य म्हणजे स्थानिक जनतेला शासनामध्ये सहभागी होता येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तेच लोकशाहीचं खरं तत्त्व आहे. सो आत्ता आपण हा जो काही कायदा आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट बघितला 1958, म्हणजे खऱ्या अर्थानं 1958ला तो झाला नाही, तो झाला 1942लाच. 47ला त्याला पुनर्गठित केलं गेलं आणि 58ला त्याला एक व्यापक स्वरूप देऊन भारताच्या कायदेमंडळामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये त्याचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आला. सो प्रश्न बघू या संदर्भानं. तुम्ही हे लेक्चर जर पूर्ण ऐकलं असेल तर नक्की तुम्हाला याच्यावरचं उत्तर देता येईल. खालील विधानांचं निरीक्षण करा. जे 2 स्टेटमेंट दिले आहे त्यांचं निरीक्षण करून पर्याय शोधायचा आहे. आपसा आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट कायदा ब्रिटिश काळात निर्माण करण्यात आला होता. प्रश्न आहे. आपसा कायदा सध्या आसाममध्ये लागू आहे. प्रश्न आहे. उत्तर आहे 1 बरोबर, दुसरे चूक, 1 व 2 दोन्ही बरोबर, 1 व 2 दोन्ही चूक आणि यापैकी नाही. तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. या कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि या कमेंटमध्ये परत दुसऱ्या कुठल्या विषयावर तुम्हाला लेक्चर अपेक्षित असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. UPSC आणि राज्यसेवेला हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटी आणि आता करंट हे 3 टॉपिक घेऊन मी मागील अनेक दिवसांपासून आपण ऑनलाईनवर प्रयत्न करतो आहे. किती तुम्हाला त्यातनं सहकार्य होतं आहे तेही आपण नक्की सांगा आणि तुमचे कोणी मित्र असतील त्यांनासुद्धा हे शेअर करा. आणि मित्रांनो, आपलं एक अभ्यासाचा ग्रुप आहे आकार UPSC MPSC टेलिग्रामला. हा तुम्ही जॉईन करून आकारचे जे अपडेट्स आहेत त्यासोबत तुम्ही कनेक्ट राहू शकता. सो आज आपण आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट बघितला. आपल्याला हा कायदा समजला असावा. याची हिस्टॉरिकल पार्श्वभूमी ते करंट स्टेटस काय आहे हे आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. पुढील लेक्चरमध्ये नवीन विषयांसह भेट होईल. आपल्याला हे लेक्चर कसं वाटलं, किती उपयुक्त वाटलं हे नक्की कळवा. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.